झी 24 तास एक पाऊल पुढे। कुपोषणाचा मुद्दा अतिशय बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये चर्चा करतो आणि तुम्ही आम्हाला त्या आरोपीच्या 15 मध्ये उभे करतात नाईक साहेब आम्हाला, पण त्या राज्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला विकास पुरुष म्हटलं जातं त्याच्या राज्यामध्ये सुद्धा 44% त्या ठिकाणी कुपोषण आहे आणि 71% निरक्षरतेचं प्रमाण आहे। हरीशजी मला तुम्ही एक सांगा, निकाल उद्या लागणार आहे। मला कुपोषणाची त्यांनी जी जाहिरात दिली त्यामध्ये सुद्धा त्यांना गुजरातचं मूल सापडलं नाही, त्यांना श्रीलंकेचं मूल दाखवावं लागलं त्या जाहिरातीमध्ये। नाही मला तुम्ही एक सांगा, मी तुमचा कुपोषणाचा मुद्दा आपण म्हणजे त्याच्या आकडेवारी तुमच्या फेवरमध्ये मी मान्य करतो, परंतु आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्रातल्या खेडेगावात आपणही फिरता, जिल्ह्यात तालुक्याच्या गावी जातात, किमान पाणी, रस्ते, वीज आणि गव्हर्नन्स या बाबतीत तर मोदींनी डिलिव्हर केलंय, तुम्ही मान्य कराल? तो ना पाण्याच्या बाबतीमध्ये कळकने आपला एक मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण अभ्यासकात, आपण अभ्यास चांगला तर नाही करता, जी पाण्याची तुटवडा हा गुजरातमध्ये कधीही नव्हता आणि त्याचा पायाभरणी करण्याचं काम आहे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागेल। विजेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये 1995 सालामध्ये यांचं सरकार होतं, 1995 पासून 2000 मध्ये याने किती फक्त एक्सप्रेस हायवे वगैरे बनवले, आणखी ओव्हरहेड काय म्हणतात ते उड्डाण पूल वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये बनवले, परंतु त्याच काळामध्ये विजेसाठी यांनी कोणत्या प्रकारची पावलं उचलली होती? एनरॉनला, एक मिनिट आता माझा मुद्दा पूर्ण करायला द्या साहेब, एनरॉनला हे अरबी समुद्रामध्ये बुडवायला निघालेले होते आणि आता ज्या वेळेला अणुप्रकल्प, सगळे जगातले शास्त्रज्ञ सांगतात की त्या कोकणामधल्या त्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये, असं असताना सुद्धा त्याला आडवं करण्याचं जे काम आहे हीच मंडळी करतायत। म्हणजे मला पॉइंट फुल्ली टेकन की महाराष्ट्रामध्ये जो विकास अडकला त्याच्याकरता कोण जबाबदार होतं हे अप्रत्यक्षरित्या आपण आडवे गेलो नाही ना गुजरातमध्ये, यांच्या विकासाचे काही म्हणतायत ना, ढोल वाजवतायत, कळलं नाही खरे का खोटे आपण तपासू, परंतु त्या ठिकाणी आम्ही यांच्या कधी आडवे गेलो नाही, या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आडवे जाण्याचं काम करत असतो। मला याचं कुमार सप्तर्षींकडे, डॉक्टर कुमार सप्तर्षी पाहिलं आपण की एकीकडे विकास पुरुषाचा दावा गेला, विकासाचे सगळे आकडे सांगितले गेले, तर ते विकासाचे आकडे हे इतरत्रही कसे आहेत हेही काँग्रेसकडनं सांगण्यात आलं। आपण महाराष्ट्राची झालेली कंपॅरिझन आपण क्षणभर बाजूला ठेवूया, पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की विकास हा मुद्दा आता फायनली अजेंड्यावर येतोय? मी तुम्हाला उदाहरण देतो, शीला दीक्षित विकासाच्या मुद्द्यावर निवडून आल्या, त्या काँग्रेसच्या होत्या, रमण सिंग, शिवराज सिंग चौहान, नितीश कुमार आणि नवीन पटनायक हे सगळे 5 मुख्यमंत्री हे पुन्हा निवडून आले ते त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर। एक प्रकारे मनोहर पर्रीकर पुन्हा निवडून नसतील आले, पहिल्यांदा आले असतील आता, परंतु ते सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले होते, किंवा या आधी ते निवडून आले होते पर्रीकर, ते सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले होते। मला तुम्ही सांगा, फायनली आपण असं म्हणू शकतो का की भारतामधल्या स्टेट निवडणुकांमध्ये विकास हा मुद्दा आता चर्चेला येतोय, त्याच्यावरच व्होटिंग होतंय? मला हे पूर्णतः सत्य वाटत नाही, हे अर्ध सत्य आहे। लोकांना विकास पाहिजेच, कारण अनेक वर्षांची भूक आहे, दारिद्र्य आहे, रोगराई आहे इथे, पण एकूण हा विकासाचा मार्ग हा मध्यम मार्ग आणि डावीकडे झुकलेला, हा भगवान गौतम बुद्धाच्या पासूनचा आपला राजकीय मार्ग आहे। पण विकास आणि उजव्या बाजूला झुकलेला विकास, ज्या विकासाला सुगंध येत नाही असा विकास म्हणजे विकास का, हा एजेंडावर प्रश्न येणार आहे। आता इथे गुजरातमध्ये अहमदाबाद किंवा शहरांचा विकास झालेला आहे, त्या मानाने खेड्यांचा झालेला नाही, तर तेही लक्षात घेतलं पाहिजे ना। हा समतोल विकास आणि कोणाला कम्युनिटीला बाजूला टाकून विकास हे चालेल का? बरोबर आहे, हे मॉडेल चालणार नाही। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण सर्व भाग आहे, म्हणजे एक सर्वसमावेशक अशा प्रकारचा जो गुजरातचं विकासाचं मॉडेल आहे ते फारसं आदर्श नाही, अशा प्रकारचं आता या ठिकाणी चित्र निर्माण होतंय। नेमकी गुजराती मानसिकता काय आहे? गुजरातचा विकास नेमका कोणत्या गोष्टींमुळे झाला? तो IT इंडस्ट्रीमुळे झाला, तो इन्व्हेस्टमेंटमुळे झाला, का गुजराती जनतेच्या एंटरप्रेन्योरशिपमुळे झाला? झी 24 तास एक पाऊल पुढे।